हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक. आपलं घर नेहमी क्लीन आणि ऑर्गनाइज्ड असावं असं प्रत्येक होममेकरचं स्वप्न असतं. असं का बरं वाटतं आपल्याला की आपलं घर नेहमीच स्वच्छ असावं, सुंदर असावं? तर त्याची प्रत्येकाची वेगवेगळी कारणे येतील. मला विचारलं तर मला असं वाटतं की आपण खूप मोठी जबाबदारी घेतलेली असते की आपलं घर आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे, इन्व्हायटिंग ठेवायचं आहे, प्रत्येक वस्तू जागच्या जागेवर ठेवायची आहे. बिकॉज वी वॉन्ट टू गिव्ह अवर लव्ड वन्स अ क्लीन, कॉझी अँड इन्व्हायटिंग प्लेस टू कम बॅक. स्वच्छ आणि सुंदर घर नेहमीच एक पॉझिटिव्ह, हॅप्पी वाईब्स देतं, खूप प्रसन्न वाटतं. घर जर स्वच्छ आणि नीटनेटकं असेल तर आपल्याला पण एनर्जेटिक फील होतं. आपल्याला पण नेहमी घर स्वच्छ आणि ऑर्गनाइज ठेवण्यासाठी एक मोटिवेशन मिळत राहतं. सो आय थॉट की मी माझ्या काही क्लिनिंग टिप्स आहेत ज्या मी सकाळी मॉर्निंगला फॉलो करते, त्या मी तुमच्याबरोबर शेअर कराव्यात. सकाळी आपल्याला खूपच घाई असते, मुलांना शाळेत जायचं असतं, त्यांचा डब्बा असतो, त्यांचा ब्रेकफास्ट असतो, आपला ब्रेकफास्ट असतो. यामध्ये घरात खूपच पसारा होऊन जातो आणि हे घर आपण न कंटाळता, न बोर होता कसं क्लीन करू शकतो, याच्या काही टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत. तर होप सो तुम्हाला पण उपयोगी पडतील. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. रोज तीच कामं करून आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि ऑफकोर्स आपल्याला एक मोटिवेशन हवं असतं. सो टू गेट दॅट मोटिवेशन मी नेहमी छोट्या छोट्या गोष्टींपासून स्टार्ट करते. जसं की आपण फक्त सोफा जरी आवरून ठेवला तरी आपली लिव्हिंग रूम खूपच क्लीन आणि छान वाटायला लागते. क्लिनिंग आणि ऑर्गनायझिंग जर आपण धावत करत राहिलो तर काम पण व्यवस्थित होणार नाही, रिझल्ट पण जसा पाहिजे तसा मिळणार नाही आणि वरून आपण डिमोटिवेट पण होऊ शकतो. सो आय बिलीव्ह की गो स्लो बट स्टेडी. त्यामुळे आपलं काम व्यवस्थित होतं आणि आपल्याला मोटिवेशन मिळतं आणि आपण घरातील इतर पार्ट्स आहेत ते पण त्याच एनर्जीने क्लीन आणि ऑर्गनाइज करू शकतो. 90% तर मी हाच फॉर्म्युला वापरते की स्लो बट स्टडी काम करायचं. एका रूमचं व्यवस्थित क्लिनिंग आणि ऑर्गनायझिंग झालं की मगच दुसऱ्या रूमचं स्टार्ट करायचं. आता हे क्लिनिंग आणि ऑर्गनायझिंग तर आपल्याला रोजच करावं लागतं. सो बोर होऊ नये म्हणून मी कधी बेडरूमपासून स्टार्ट करते, कधी लिव्हिंग रूमपासून स्टार्ट करते, तर कधी किचनपासून स्टार्ट करते. आणि मग तुमच्या लक्षात पण येणार नाही की तुमचं घर कधी क्लीन झालं ते. सगळ्यात जास्त अस्ताव्यस्त असणारी आपल्या घरातील जागा म्हणजे टेबल टॉप. एनी टेबल टॉप, स्टडी टेबल असेल, डायनिंग टेबल असेल, टी टेबल असेल. कारण जनरली आपल्याला सवय असते ना, काम झालं की एखादी वस्तू तिथेच टेबलवरच ठेवून द्यायची. नो मॅटर तो टेबल कितीही क्लीन असू द्यात, पण त्यावरती ज्या वस्तू पसरलेल्या असतात ना, त्यामुळे तो टेबल अस्ताव्यस्तच दिसतो. सो मी रोज 3 ते 4 मिनटं घालवून टेबलवरच्या या वस्तू जागच्या जाग्यावर ठेवते. आता स्क्रबिंग आणि डस्टिंग हे ऑप्शनल आहे, पण जर आपण हे पण रोज फॉलो करत राहिलो वस्तू ठेवण्याबरोबर तर टेबल आणखीन क्लीन दिसतील. आपल्या घरात बहुतेक करून तर प्रत्येक रूममध्ये टेबल असतोच. माझ्या घरामध्ये स्टडी टेबल, गॅलरीतील टी टेबल किंवा माझ्या मुलाचा स्टडी टेबल या जागा खूपच यूजमध्ये येतात. त्यामुळे हे टेबल तर अस्ताव्यस्त दिसतच असतात, पण या टेबलमुळे पूर्ण घरच अस्ताव्यस्त झाल्यासारखं दिसत असतं. टेबल क्लीन करणं म्हणजेच त्या टेबलवरच्या वस्तू जागच्या जाग्यावर ठेवणं, त्या वस्तू रिअरेंज करणं हे आलंच.
घर फ्रेश ठेवण्यासाठी आपण छोटे छोटे बदल करू शकतो. जसं की सुंदर बेडशीट यूज करणे किंवा अट्रॅक्टिव्ह कुशन्स वापरणे. लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावरती अट्रॅक्टिव्ह कुशन्स ठेवणे. मी माझ्या घरामध्ये पण भरपूर प्लांट्स ॲड केलेले आहेत. त्यामुळे घर खरंच खूप फ्रेश वाटतं. माझ्या घरामध्ये बेडरूममधील साईड टेबलची अवस्था पण खूपच खराब झालेली असते. सो आय हॅव टू अरेंज दॅट थिंग्स ऑन द सेम मॉर्निंग. नाहीतर मग दिवसभर आणखी दुसऱ्या वस्तू त्यात ॲड होत जातात आणि नेमकं आपल्याला पाहिजे असलेली वस्तू मात्र मिळत नाही. हा आहे माझ्या मल्हारचा स्टडी टेबल. त्याला पण त्याच्या बाबांसारखाच टेबल आणि चेअर हवी असते. पण ह्या एवढ्या वस्तू इथे कशासाठी लागतात हे मात्र मला काही कळतच नाही. आणि आपण या वस्तूंना हातसुद्धा लावायचा नाही. म्हणून तो स्कूलला गेला की मी त्याचा हा टेबल पण क्लीन करते आणि थोडंसं आवरून घेते. नंतर तो घरी आला की परत तेच सुरू होतं. हे तर वेगळंच. माझ्या घराच्या आजूबाजूला कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे घरामध्ये खूप धूळ येते. त्यामुळे मला घरातील प्रत्येक वस्तू एकदा तरी पुसून घ्यावीच लागते. जेव्हा पण मी OTG यूज करते त्यावेळेस मी तो आतून क्लीन करूनच ठेवते. त्यामुळे नंतर आपल्याला क्लिनिंगसाठी खूप जास्त एफर्ट्स घ्यायची गरज लागत नाही. काही भाज्या वगैरे घेतल्या असतील तर मी त्या पण लगेच क्लीन करून ठेवते किंवा फ्रीज तरी मी एकदा चेक करतेच, जेणेकरून आपल्याला अंदाज येतो की आपल्याला कोणती भाजी आधी वापरायची आहे. यामुळे मला असं वाटतं की आपला फ्रीज तरी ऑर्गनाइज राहतोच, पण काही वाया जायची शक्यता पण कमी असते. ज्या शक्य आहेत त्या भाज्या जर आपण प्रॉपर वॉश करूनच फ्रीजमध्ये ठेवल्या तर स्वयंपाक करताना आपल्याला त्या पटकन वापरता येतात. मशीन लावण्यासाठी मी जास्त कपडे जमा व्हायची वाट बघत नाही. आय डू माय लॉन्ड्री एव्हरी डे. माझा मुलगा लहान असल्यामुळे तो खूप कपडे खराब करतो आणि एंड ऑफ द डे खूप कपडे साठलेले असतात धुण्यासाठी. सो मला एव्हरीडे लॉन्ड्री करावीच लागते. दररोजच्या दररोज मशीन लावल्यामुळे मला असं वाटतं की लॉन्ड्री एरिया पण क्लीन राहतो. आपण कपडे व्यवस्थित दररोज फोल्ड करून ठेवतो. त्यामुळे आपलं वॉर्डरोब पण व्यवस्थित राहतं, क्लीन राहतं. चुकून जर मी एखाद्या वेळेस इग्नोर केलं कपडे फोल्ड करण्याकडे तर एवढे सारे कपडे जमा झालेले असतात फोल्ड करण्यासाठी की असं वाटतं की पूर्ण वॉर्डरोबच खाली आहे. सो आय थिंक एव्हरीडे एसेन्शियल वर्क हॅज टू बी डन इन टाईम. जर अशाच छोट्या छोट्या गोष्टी आपण फॉलो केल्या तर आपलं घर नक्कीच सुंदर आणि व्यवस्थित राहील. आणि जर अचानक आपल्या घरी कोणी येणार असेल तर आपली धावपळही होणार नाही. सो इफ यू फाउंड माय टिप्स helpful, please like, share and subscribe to my channel. Thank you.